प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी ओंकारेश्वर इथे आली आहे। ओंकारेश्वर हे भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र स्थान आहे। हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठी बसलेले आहे। निसर्ग सौंदर्य, धार्मिक महत्त्व आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते। ओंकारेश्वर हे नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मंदाता शिवपुरी बेटावर आहे। या बेटाचा आकार ओंकारसारखा दिसतो म्हणून या ठिकाणाला ओंकारेश्वर असे नाव पडले। येथे नर्मदा आणि कावेरी यांचा संगम आहे। ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। येथे 2 प्रमुख मंदिरे आहेत। ओंकारेश्वर मंदिर बेटावर आहे। ममलेश्वर मंदिर हे मुख्य भूमीवर आहे। भक्तांच्या मते या दोन्ही मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही। पौराणिक कथा अशी आहे, पुराणानुसार एकदा विंध्य पर्वताने भगवान शिवाची कठोर तपस्या केली। त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव येथे प्रगट झाले आणि ज्योतिर्लिंग स्वरूपात वास करू लागले। त्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। ओंकारेश्वर हे नर्मदा परिक्रमेचे महत्त्वाचे केंद्र आहे। येथे भक्त 7 किलोमीटरची परिक्रमा करतात, ज्याला ओंकारेश्वर परिक्रमा म्हणतात। महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा होतो। श्रावण महिन्यात विशेष पूजा अर्चा व कार्यक्रम होतात। आसपासची ठिकाणे याप्रमाणे आहे: सिद्धनाथ मंदिर, गौरी सोमनाथ मंदिर, कावेरी संगम घाट, नर्मदा घाट। ओंकारेश्वरला कसे जावे? रेल्वेने ओंकारेश्वर रोड स्टेशन सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे। रस्त्याने इंदोर सुमारे 77 किलोमीटर आणि खंडवा येथून बस टॅक्सी सुविधा आहे। हवाई मार्गे इंदोर येथे जवळचे विमानतळ आहे। सकाळी लवकर दर्शनासाठी जा, गर्दी कमी असते। श्रावण व महाशिवरात्रीला मोठी गर्दी असते, त्यामुळे आगाऊ नियोजन करा। घाट परिसरात पाण्याजवळ काळजी घ्या। 1 दिवसाचा ओंकारेश्वर प्लॅन तुम्ही करू शकता। 1 दिवसात ओंकारेश्वर प्लॅन व माहिती: कुटुंबासोबत शांत आणि व्यवस्थित दर्शन व्हावं म्हणून मी तुम्हाला 1 दिवसात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग प्लॅन कसा करायचा ते सांगते। सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत लवकर पोहोचा। सकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर परिसरात पोहोचा। गर्दी टाळण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे। ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन, मुख्य ज्योतिर्लिंगाचे शांतपणे दर्शन घ्या। अभिषेक करायचा असल्यास आधी तिकीट किंवा रांग याची चौकशी करा। नर्मदा घाटावर थोडा वेळ बसा। सूर्योदयाचा नजारा खूप सुंदर असतो। ओंकारेश्वर परिक्रमा सुमारे 7 किलोमीटर आहे। बेटाची पूर्ण परिक्रमा करा 2 ते 3 तास लागतात। वाटेत सिद्धनाथ मंदिर, गौरी सोमनाथ मंदिर, कावेरी संगम। ज्येष्ठ नागरिकासोबत असाल तर पूर्ण परिक्रमा न करता मुख्य ठिकाणे पाहू शकता। दुपारी 1 ते 3 जेवण व विश्रांती। स्थानिक हॉटेल, धर्मशाळेत साधे जेवण घ्या, थोडी विश्रांती घ्या। संध्याकाळी 3 ते 7 वाजता ममलेश्वर मंदिराचे दर्शन घ्या। मुख्य भूमीवरील ममलेश्वर मंदिराचे दर्शन घ्या। असे मानले जाते की दोन्ही मंदिराचे दर्शन केल्यावर यात्रा पूर्ण होते। संध्याकाळी घाटावर होणारी आरती जरूर पहा। खूप शांत आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो। शेवटी प्रसाद व धार्मिक वस्तू खरेदी करू शकता। फोटो स्पॉटवर कुटुंबासोबत आठवणी टिपा। खास टिप म्हणजे
अशी की आरामदायी चप्पल शूज घाला, कारण की खूप चालावे लागते. पाण्याची बाटली सोबत ठेवा. श्रावण आणि महाशिवरात्रीला खूप गर्दी असते. वेळेचे नियोजन करून चला.
तर आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.